Hello, my dear student. Welcome to the Shahu Screening 2022 of Maths class. And आपण डिस्कस करतोय चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशन. ठीक आहे स्टुडंट. सो त्यामध्ये आज आपण सम ऑफ एन टर्म्स या कंटेंट वरती आपण एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत. मागच्या क्लासमध्ये सुद्धा आपण मागच्या क्लासमध्ये आपण सिलेक्शन ऑफ एन एपी या टाईपचे शाहू स्क्रीनिंग मध्ये विचारलेला क्वेश्चन आपण पाहिला होता. थोडासा लेंदी झाला होता क्लास पण, आणि तो एकच क्वेश्चन मी बराच वेळ डिस्कस केला होता. बट डिटेल सोल्युशन मी दिलेलं आहे त्या ठिकाणी की क्वाड्रॅटिक इक्वेशन निगेटिव्ह केव्हा होतं. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन निगेटिव्ह होण्यासाठी त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ग्राफ वगैरे जर तुम्हाला काढता येत असेल तर तिथूनही तुम्हाला व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. जे की मी म्हटलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशनची व्हॅल्यू निगेटिव्ह केव्हा येते, ज्यावेळेस रूट बिटवीन मध्ये लाई करतो. हे सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहे डिटेलमध्ये. तर सिलेक्शन ऑफ एन एपी हा पॉईंट त्या ठिकाणीच फिनिश होतो. आणि आज आपण स्टार्ट करणार आहोत सम ऑफ एन टर्म्सचे प्रॉब्लेम्स. सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स. ठीक आहे. तर सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स या पॉईंटवरचे आपण जेव्हा एक्झाम्पल डिस्कस करतोय त्या टाईपचं मी एक्झाम्पल या ठिकाणी लिहून पण ठेवलेलं आहे. तर बघा काय म्हटलं एक्झाम्पल मध्ये. इन एन एपी द सिरीज कंटेनिंग 99 टर्म्स द सम ऑफ ऑल द ऑड नंबर्ड टर्म इज 2550. ठीक आहे. म्हणजेच काय तर त्यांनी T1, T2, T3 अँड सो ऑन टोटल T99 टर्म्स आहेत असं त्यांनी सांगितलंय. इन एन एपी द सिरीज कंटेनिंग 99 टर्म्स. या सिरीज मध्ये 99 टर्म्स आहेत. द सम ऑफ ऑल ऑड नंबर्ड टर्म इज 2550. म्हणजेच ऑड क्रमांकाला असणाऱ्या टर्म्सचा सम हा 2550 दिलाय. तर ऑड क्रमांकाला म्हणजेच ऑड टर्म नंबर ऑफ टर्म ऑड क्रमांकाला असणारे म्हणजेच T1 फर्स्ट टर्म, देन T1 च्या नंतर T3 ही ऑड नंबर्ड टर्म आहे. T3 च्या ठिकाणी जो कोणता नंबर असेल तो असेल. T5 अँड सो ऑन अप टू कुठपर्यंत जाईल 99 पर्यंत, कारण की 99 हे सुद्धा ऑड नंबर आहे. तर या ऑड नंबर्ड टर्मचा जो सम आहे तो आपल्याला त्यांनी दिलेला आहे किती, ऑड नंबर्ड सम दिलेला आहे 2550. ठीक आहे. देन सम ऑफ ऑल 99 टर्म्स ऑफ द एपी. तर आपल्याला विचारलंय टोटल फक्त ऑड क्रमांकाला असणाऱ्या नंबरचा सम फक्त या एपी मध्ये. ही एक एपी आहे. एपी मध्ये 99 टर्म्स आहेत. त्याच्यामधील ऑड नंबर्ड टर्म्सचा सम, ऑड नंबर्ड टर्म्सचा सम 2550 दिलाय. ऑड नंबर्ड टर्म्सचा सम दिलाय. तर आपल्याला टोटल टर्म्सचा सम काढायचा. टोटल टर्म्सचा सम T1 प्लस T2 प्लस 3T प्लस सो ऑन प्लस T99 इज इक्वल टू व्हॉट, असा क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे. असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर या 99 टर्म्स ईपी मध्ये आहेत. ऑड क्रमांकाला असणाऱ्या टर्म्सचा सम 2550 दिलेला आहे. तर ऑड क्रमांकाला असणाऱ्या टर्म्सचा सम देऊन आपल्याला त्यांनी टोटल टर्म्सचा एपी मधील टोटल टर्म्सचा सम विचारला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये कॉन्सेप्ट कोणता लागणार आहे तो एक वेळ समजून घ्या. बघा कॉन्सेप्ट कोणता लागणार आहे. T1, T2, T3, सो ऑन अप टू Tn. समजा मी nth टर्म साठी फॉर्म्युला लिहून तुम्हाला आता सिम्प्लिफाय काय या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी कॉन्सेप्ट कोणता लागणार आहे त्याचा एक फंडामेंटल मी आयडिया तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. समजा एक एपी आहे. त्या एपी मध्ये या एपी मध्ये टोटल n टर्म्स आहेत. ठीक आहे. टोटल n टर्म्स आहेत. इफ n इज एन इवन नंबर म्हणजेच या ठिकाणी टोटल नंबर ऑफ टर्म्स हे जर इवन असतील, या ठिकाणचा जो n आहे म्हणजे ही लास्टचा जो क्रमांक आहे या एपी मध्ये इवन नंबर ऑफ टर्म्स असतील. इफ एन एपी एन इवन नंबर ऑफ टर्म्स, इफ एपी हॅव्हिंग इवन नंबर ऑफ टर्म्स, जर या एपी मध्ये इवन नंबर ऑफ टर्म्स असतील तर त्या ठिकाणी ऑड नंबर ऑफ टर्म्स आणि इवन नंबर ऑफ टर्म्स हे इक्वल असणार. ऑड क्रमांकाला येणारे नंबर्स आणि इवन क्रमांकाला येणारे नंबर्स इक्वल असतील. सो इफ एपी हॅव्हिंग इवन नंबर ऑफ टर्म्स म्हणजे जसं या ठिकाणी हा जर n इवन असेल तर या ठिकाणी येणारे ऑड क्रमांकाचे नंबर्स, ऑड क्रमांकाचे टर्म्स आणि इवन क्रमांकाचे टर्म्स हे काय येतील, इक्वल येतील. म्हणजेच फॉर एक्झाम्पल समजा एक एपी आहे. ठीक आहे. एक एपी आहे आणि त्या एपी मध्ये समजा 10 टर्म्स आहेत. किती टर्म्स आहेत, 10 टर्म्स आहेत. ही एक एपी आहे. एपी मध्ये 10 टर्म्स आहेत. तर 10 टर्म्स आहेत म्हटलं की याच्यामध्ये या इवन नंबर ऑफ टर्म्सच्या एपी मध्ये ऑड टर्म्स किती असणार आणि इवन नंबर ऑफ टर्म्स किती असणार. तर टोटल नंबर ऑफ टर्म्स जर इवन असतील तर या n चा n/2 करायचा, याचा हाफ करायचा डायरेक्टली. टोटल नंबर ऑफ टर्म्स जर इवन असतील तर याचा हाफ करायचा. n/2 ऑड टर्म्स किती असणार, n/2
आणि इव्हन टर्म्स पण असणार n/2. इव्हन टर्म्स सुद्धा काय असणार n/2. ठीक आहे. इफ एपी हॅव्हिंग इव्हन नंबर ऑफ टर्म्स, इफ एपी हॅव्हिंग टोटल इव्हन नंबर ऑफ टर्म्स, इफ एपी हॅव्हिंग टोटल even number of terms, even number of terms, then odd number of terms, then odd number of terms is equal to n/2, and odd number of terms n/2 असणार आणि even number of terms पण n/2 असणार. ठीक आहे. and even number of terms in that AP is also n/2, is also n/2. odd number of term पण n/2 आणि even number of terms सुद्धा n/2 असतील. बघा हा कॉन्सेप्ट होता. तर टोटल नंबर ऑफ टर्म्स जर इव्हन असतील तर त्या या टोटल नंबर ऑफ या एपी मधले टोटल नंबर ऑफ टर्म्स इव्हन आहेत, तर याच्यामधले ऑड नंबर ऑफ टर्म्स n/2 आणि याच एपी मधले इव्हन नंबर ऑफ टर्म्स पण n/2. टोटल टर्म्स 10 असतील तर 5 ऑड नंबर ऑफ टर्म्स, 5 इव्हन नंबर ऑफ टर्म्स. आता दुसरा कॉन्सेप्ट, हे झाले नंबर ऑफ टर्म्स, किती नंबर ऑफ टर्म्स असतात हे काउंट करण्यासाठी. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट, जर ऑड नंबर ऑफ टर्म्स घेतले तर काय होणार बघा. ऑड नंबर ऑफ टर्म्स किती येणार. ऑड नंबर ऑफ टर्म्स T1, पहिला T1 येईल, देन T3, देन T5, सो ऑन अप टू Tn/2. कारण की ऑड नंबर ऑफ टर्म्स n/2 असतात. ठीक आहे. मी याला इव्हन धरून चालतोय. ठीक आहे. हा इव्हन असताना हे सर्व मी घेतोय. इफ टोटल नंबर ऑफ इफ n इज अन इव्हन नंबर, इफ टोटल नंबर ऑफ टर्म्स आर इव्हन नंबर, या केसमध्ये मी बोलतोय. या केसमध्ये जर टोटल नंबर ऑफ टर्म्स इव्हन असतील तर त्या ठिकाणी त्याच एपी मधले ऑड नंबर ऑफ टर्म्स हे n/2 असणार आणि इव्हन नंबर ऑफ टर्म्स टोटल n/2 असणार. देन याच्या पुढची केस ऑल्सो, याच्या पुढचा कॉन्सेप्ट, जर ऑड नंबर ऑफ टर्म्स, ठीक आहे, ऑड नंबर ऑफ टर्म्स मी लिहून काढल्या की या एपी मधले ऑड नंबर ऑफ टर्म्स कोणत्या कोणत्या येतात, तर T1, T3, T5, Tn/2. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं, समजा हे एक एपी दिलेलं आहे विथ, हा एक एपी आहे विथ कॉमन डिफरन्स डी. हा दिलेला क्वेश्चन मधला जो टर्म्स आहेत ह्या एपी मध्ये आहेत आणि यांचा कॉमन डिफरन्स समजा डी आहे. तर ऑड नंबर ऑफ टर्म्स येणार n/2, टोटल नंबर ऑफ टर्म्स इव्हन आहेत तर ऑड नंबर ऑफ टर्म्स n/2 येणार आणि T1, T3 असे अल्टरनेट टर्म्स येत जाणार. या दिलेल्या एपी मधली कसली टर्म येऊ लागली, अल्टरनेट. T1 आला की T3 येणार, T3 आला की T5 येणार, असे अल्टरनेट टर्म्स येत जाणार. तर हे अल्टरनेट टर्म्स, हे ऑड नंबर ऑफ टर्म्स घेतले की हे सुद्धा एक एपी फॉर्म करतात. T1, T3, T5 बघा, यांचा कॉमन डिफरन्स किती होता, प्रत्येकाचा कॉमन डिफरन्स होता प्लस डी. ठीक आहे. पण T1 नंतर आता आपण डायरेक्टली T3 घेतोय, तर आता ऑड नंबर ऑफ टर्म्सची जी एपी फॉर्म होणार आहे त्याचा कॉमन डिफरन्स असेल 2D. बघा बरं, T1 पासून T3 वरती जर गेला तर कितीने वाढेल, डी प्लस डी म्हणजे 2D ने वाढेल. म्हणून ज्यावेळेस ऑड नंबर ऑफ टर्म्स येतील, ऑड नंबर ऑफ टर्म्स ज्यावेळेस आपण कलेक्ट करतो, एखाद्या एपी मधून ऑड नंबर ऑफ टर्म्स कलेक्ट करतो, तर ते ऑड नंबर ऑफ टर्म्स पासून सुद्धा एक एपी फॉर्म होते आणि या एपीचा कॉमन डिफरन्स हा ओरिजिनल एपीच्या डबल असतो. ओरिजिनल एपी हे अगोदरची एपी, याचा कॉमन डिफरन्स डी होता, तर याच्यामधीलच ऑड नंबर ऑफ टर्म्सचा कॉमन डिफरन्स हा 2D होऊन जाईल. ही पण एक एपी फॉर्म करते आणि याचा कॉमन डिफरन्स 2D होऊन जाईल. सो T1, T3, T5 अप टू सो ऑन Tn/2 विथ इज अन एपी विथ कॉमन डिफरन्स 2D. याचा कॉमन डिफरन्स 2D असेल. ठीक आहे. हे झाले ऑड नंबर ऑफ टर्म्स. आता हाच कॉन्सेप्ट आपल्याला इव्हन नंबर ऑफ टर्म्स साठी पण वापरता येईल. इव्हन नंबर ऑफ टर्म्स. ठीक आहे. सो इव्हन नंबर ऑफ टर्म्स काय असणार, परत T2, पहिली इव्हन नंबर ऑफ टर्म T2, देन T4, देन T6 अँड सो ऑन Tn/2, n/2 टर्म. कारण की इव्हन नंबर ऑफ टर्म्स पण किती असणार, n/2 असणार. इव्हन नंबर ऑफ टर्म्स पण किती असणार, या एपी मध्ये ऑड पण n/2 आणि इव्हन पण n/2 टर्म्स. सो इव्हन टर्म्सचे सर्व या एपी मधल्या सर्व इव्हन नंबर ऑफ टर्म्स जर मी कलेक्ट केल्या तर ते T2, T4, T6 आणि Tn/2 होतील आणि हे सुद्धा एक एपी फॉर्म करतात. या इव्हन टर्म्स एका ठिकाणी आणले आणि जे पण इव्हन टर्म्स तुम्ही आणले तर ते इव्हन टर्म्स सुद्धा एक एपी फॉर्म करतात आणि यांचा सुद्धा कॉमन डिफरन्स किती असेल, 2D. यांचा पण कॉमन डिफरन्स किती असेल, 2D. लक्षात येतंय. कारण की बघा T2 च्या नंतर काय येईल, T4 येईल. T2 च्या नंतरची इव्हन टर्म अल्टरनेट येईल. अल्टरनेट आला काय येणार, कॉमन डिफरन्स ओरिजिनल एपी पेक्षा नंतरचा कॉमन डिफरन्स डबलने वाढणार. तर हा D चा होता तर याचा कॉमन डिफरन्स 2D होणार. क्लिअर आहे. कॉन्सेप्ट लक्षात आला. मी काय सांगितलं, हे सगळं इव्हन साठी सांगितलं. जर एखादी एपी आहे त्या एपी मध्ये जर इव्हन नंबर ऑफ टर्म्स असतील तर ऑड नंबर ऑफ टर्म्स हे n/2 आणि
इव्हन नंबर ऑफ टर्म्स पण n/2. हा झाला नंबर ऑफ टर्म्सचा कॉन्सेप्ट. आता दुसरा कॉन्सेप्ट कॉमन डिफरन्सचा, की इव्हन ऑड नंबर ऑफ टर्म्स, त्या एखाद्या एपी मधले ऑड नंबर ऑफ टर्म्स जर तुम्ही कलेक्ट केलात तर ते सुद्धा एक एपी फॉर्म करतात, आणि ते एपी फॉर्म करत असतील तर त्यांचा कॉमन डिफरन्स जो असतो तो अगोदरच्या एपीच्या डबल होतो. कॉमन डिफरन्स बदलतो. ठीक आहे. ऑड नंबर ऑफ टर्म्स, इव्हन नंबर ऑफ टर्म्स जर कलेक्ट केलात तुम्ही एखाद्या एपी मधून तर त्यांचा कॉमन डिफरन्स बदलतो. आणि कसा बदलतो तर अगोदरच्या एपी पेक्षा इव्हन नंबर ऑफ टर्म्स असो किंवा ऑड नंबर ऑफ टर्म्स असो, यांचा कॉमन डिफरन्स हा अगोदरच्या एपी पेक्षा डबल होतो. याचा डी होता कॉमन डिफरन्स, तर याचा 2D झाला. ठीक आहे. तर हे झालं कॉन्सेप्ट. एक कॉन्सेप्ट नंबर ऑफ टर्म साठी, एक कॉन्सेप्ट कॉमन डिफरन्स साठी, राईट. तर हे सर्व कॉन्सेप्ट मी घेतलं ज्यावेळेस n हा इव्हन होता, ज्यावेळेस टोटल नंबर ऑफ टर्म्स इव्हन होते. आता बघूयात सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारतात ऑड बद्दल. इफ n इज अन ऑड नंबर ऑफ टर्म्स, इफ n इज अन ऑड नंबर ऑफ टर्म्स. ठीक आहे. ऑड नंबर ऑफ टर्म्स. आता ऑड नंबर ऑफ टर्म्स साठी बघूयात. एपी अशीच एक एपी आहे. ठीक आहे. या एपीचा कॉमन डिफरन्स डी आहे, आणि या एपी मध्ये n टर्म्स आहेत, आणि हा जो n आहे तो ऑड नंबर आहे. म्हणजेच एखाद्या एपी मध्ये 11 टर्म्स आहेत. एखाद्या एपी मध्ये किती टर्म्स आहेत? 11. जर एखाद्या एपी मध्ये 11 टर्म्स आहेत तर त्या आउट ऑफ 11 टर्म्स हाऊ मेनी टर्म्स देर आर विच आर प्रेझेंट ऑन द इव्हन नंबर. त्यामध्ये जर टोटल नंबर ऑफ टर्म्स 11 असतील तर इव्हन टर्म्स किती असतील आणि ऑड नंबर ऑफ टर्म्स किती असतील. ठीक आहे. इव्हन नंबर ऑफ टर्म्स आणि ऑड नंबर ऑफ टर्म्स किती असतील ते सांगायचे आपल्याला. सो मग मी पुढे स्टेटमेंट बदलतो, कॉन्सेप्ट बदलतो. इफ एपी हॅव्हिंग टोटल ऑड नंबर ऑफ टर्म्स, जर एपी ला टोटल ऑड नंबर ऑफ टर्म्स असतील, ऑड नंबर ऑफ टर्म्स, then odd number of terms, if the AP having total odd number of terms, then odd number of terms are odd number of terms काय असणार? n/2 plus 1 असणार. सॉरी, n+1/2 असणार. n+1/2 ऑड नंबर ऑफ टर्म्स असणार n+1/2. फॉर एक्झाम्पल कसं बघा, T1, T2, T3, T4 आणि T5. 5 सुद्धा ऑड आहे. 5 सुद्धा कसला नंबर आहे? ऑड आहे. ठीक आहे. तर शेवटचा नंबर हा फिफ्थ. टोटल 5 टर्म्स आहेत. 5 टर्म्स म्हणजे 5 हा ऑड नंबर आहे. तर याच्यामध्ये ऑड नंबर ऑफ टर्म्स किती असणार? तर मी ते कसं काढेन? तर हे जे 5 ऑड नंबर ऑफ टर्म्स होते तर 5 मध्ये +1 करणार आणि देन डिवाइड बाय 2 करणार. 5 + 1 6, 6/2 3. तर त्या याचाच अर्थ या 5 नंबर ऑफ टर्म्स मध्ये 5 + 1/2 केल्यास 3 येतोय, म्हणजे 3 ऑड टर्म्स असणार. तर बघा, T1, T3, T5 या ऑड नंबर ऑफ टर्म्स असणार. ठीक आहे. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे ऑड नंबर ऑफ टर्म्स. जर टोटल नंबर ऑफ टर्म्स ऑड असतील तर ऑड नंबर ऑफ टर्म्स काढण्यासाठी n+1/2 टर्म्स 2. आणि देन इव्हन नंबर ऑफ टर्म्स काढण्यासाठी काय असेल? मग इव्हन नंबर ऑफ टर्म्स किती असतील? याच एपी मध्ये जर टोटल नंबर ऑफ टर्म्स ऑड असतील तर टोटल नंबर ऑफ टर्म्स ऑड असतील तर त्याच्यामधलेच ऑड नंबर ऑफ टर्म्स काढण्यासाठी फॉर्म्युला आहे n+1/2. आणि इव्हन नंबर ऑफ टर्म्स काढण्यासाठी फॉर्म्युला आहे n-1/2. n-1/2. जसं मी आता सांगितलं होतं की टोटल नंबर ऑफ टर्म्स 5 असतील तर ऑड टर्म्स झाले 3, तर राहिले 2. इव्हन नंबर ऑफ टर्म्स किती राहिले? आता 2च राहिली. तर ते 2 कसं काढणार? तर 5 मधून 1 सबट्रॅक्ट करणार, कारण की टोटल नंबर ऑफ टर्म्स 5 होते. तर n ची व्हॅल्यू 5 आणि 5 - 1/2. सो दॅट इज 4/2. म्हणजेच इव्हन नंबर ऑफ टर्म्स झाले 2, जे की आपले 5 होते टोटल टर्म्स. 3 तर ऑड टर्म्स झाले, तर राहिलेले इव्हन टर्म्स असणार. दॅट इज 2. मग ते टोटल नंबर ऑफ टर्म्स मधून ऑड नंबर सबट्रॅक्ट करा, राहिलेले टर्म्स इव्हन असतील असं काढा, किंवा या फॉर्म्युल्याने काढा. ठीक आहे. ओके, क्लिअर आहे. आता हे झाले ऑड नंबर ऑफ टर्म्स साठी. ऑड नंबर ऑफ टर्म्स असताना इव्हन नंबर ऑफ टर्म्स किती असतील आणि ऑड नंबर ऑफ टर्म्स किती असतील, हे नंबर ऑफ टर्म्सचा कॉन्सेप्ट झाला. आता कॉमन डिफरन्स बद्दल सेम टू सेम. कॉमन डिफरन्स अशाच पद्धतीने राहील. जर टोटल नंबर ऑफ टर्म्स हे जर ऑड असतील, याच एपी मध्ये टोटल नंबर ऑफ टर्म्स ऑड आहेत, आणि त्या ऑड नंबर ऑफ टर्म्स मधले मी परत ऑड नंबर ऑफ टर्म्स काढले, याच एपी मधले ऑड नंबर ऑफ टर्म्स काढले, तर n+1/2 ही पण एक एपी फॉर्म करेल. आणि याचा जो कॉमन डिफरन्स असेल तो ओरिजिनल पेक्षा डबल असेल, कारण की इथं परत अल्टरनेट घेत जाणार मी. तर इथं पण काय होणार? कॉमन डिफरन्स 2D होणार. ठीक आहे. फक्त इथं नंबर ऑफ टर्म्स काय होणार? चेंज होणार. नंबर ऑफ टर्म्स एपी मध्ये येणाऱ्या नंबर ऑफ ऑड टर्म्स चेंज होणार, कारण की इथं टोटल नंबर ऑफ टर्म्स आता ऑड आल्या. ठीक आहे. सिमिलरली याच्यामध्ये पण काय येणार? इथं इव्हन नंबर ऑफ टर्म्स मध्ये पण कॉमन इव्हन नंबर ऑफ टर्म्स पासून पण एक एपी फॉर्म होणार, आणि त्या एपीचा पण कॉमन डिफरन्स ओरिजिनल कॉमन डिफरन्सच्या डबलच असेल. फक्त एपी मधल्या नंबर ऑफ टर्म्स बदलणार, कारण की अगोदर इव्हन नंबर ऑफ टर्म्स असताना इथं n/2 आलं होतं. आता इथं टोटल नंबर ऑफ टर्म्स n ही ऑड आहे, टोटल नंबर ऑफ टर्म्स ऑड आहेत,
तर इव्हन नंबर ऑफ टर्म्स किती असतात n-1/2 n-1/2. तर एवढ्या n-1/2 जर या एपी मधून तुम्ही कलेक्ट केलं तर ते सुद्धा एक एपी फॉर्म करतात आणि त्यांचा कॉमन डिफरन्स या ओरिजिनल एपीच्या डबल असतो. याचा कॉमन डिफरन्स डी होता तर याचा काय झाला 2D दिसतोय. याचा कॉमन डिफरन्स काय झाला 2D. क्लिअर आहे स्टुडंट. कळाले हे दोन्ही कॉन्सेप्ट. हेच कॉन्सेप्ट वरती आज आपण एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत. ओके. याच हे जे कॉन्सेप्ट मी आता सांगितलेले आहेत एकाच ह्याच्यामध्ये दोन कॉन्सेप्ट सांगितले इव्हन नंबर ऑफ टर्म्स ऑड नंबर ऑफ टर्म्स. तर हे नंबर ऑफ टर्म्स साठी एक कॉन्सेप्ट होता एक कॉन्सेप्ट होता कॉमन डिफरन्स साठी. याच्यावरतीच आता आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत सर्व. तर हे एक्झाम्पल सुद्धा या मेथडनेच आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर लक्षात आलं असेल तुमच्या नंबर ऑफ टर्म्स कसे काढायचे आणि नंबर ऑफ टर्म्स काढल्यानंतर कॉमन डिफरन्स पण इव्हन नंबर आणि ऑड नंबर साठी कॉमन डिफरन्स ओरिजिनल एपीच्या डबल होत असतो. लक्षात असू द्या. आता याचाच यूज करून बघा एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करता येतील आपल्याला एकदम फटाफट. चलो पहा. तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. काय सांगितले टोटल 99 टर्म्स आहेत. तर टोटल 99 टर्म्स आहेत म्हणजे n ची व्हॅल्यू किती झाली 2. सो हिअर n इज इक्वल टू 99 विच इज ऑड नंबर. विच इज ऑड नंबर म्हणजेच टोटल नंबर ऑफ टर्म्स आर ऑड. टोटल नंबर ऑफ टर्म्स आर ऑड. टोटल नंबर ऑफ टर्म्स कसे आहेत ऑड आहेत. तर ऑड नंबर ऑफ टर्म्स असले की इव्हन नंबर ऑफ टर्म्स आणि ऑड नंबर ऑफ टर्म्स आपल्याला काढता येतात. तर आपल्याला कोणाचा सम दिलाय ऑड नंबर ऑफ टर्मचा सम दिलाय बघा 1 3 5 म्हणजे याच एपी मधील जी एपी आपल्याला दिलेली याच एपी मधील आपल्याला ऑड नंबर ऑफ टर्मचा सम दिलेला आहे. ठीक आहे. तर सो देअरफॉर टोटल नंबर ऑफ टर्म्स आर ऑड. सो देअरफॉर odd number of terms in that given AP is equal to त्याच AP मधल्या ऑड नंबर ऑफ टर्म्स किती असतील तर त्याच्यासाठी फॉर्म्युला होता n+1/2. इथं n ची व्हॅल्यू किती आहे तर 99 आहे ऑड आणि ऑड नंबर ऑफ टर्म्स आहेत. टोटल नंबर ऑफ टर्म्स ऑड आहेत 99. टोटल नंबर ऑफ टर्म्स 99 आहेत आणि या 99 टर्म्स मधले येणारे ऑड नंबर ऑफ टर्म्स किती आहेत T1 T3 T5 T7 असे किती ऑड नंबर ऑफ टर्म्स येणार आहेत. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला n+1/2 दॅट इज 99 + 1/2 दॅट इज इक्वल टू 50. 100/2 म्हणजेच किती येणार 50. राईट आहे का. तर ऑड नंबर ऑफ टर्म्स या 99 आउट ऑफ 99 टर्म्स देर आर 50 ऑड नंबर ऑफ टर्म्स. आउट ऑफ 99 टर्म्स देर आर 50 आर ऑड नंबर ऑफ टर्म्स. तर 50 ऑड नंबर ऑफ टर्म्स असतील आणि इव्हन नंबर ऑफ टर्म्स किती असणार 49. हे 50 झाले ऑड नंबर ऑफ टर्म्स 50 झाले तर इव्हन नंबर ऑफ टर्म्स 49 होणार. ठीक आहे. तर याचाच कॉन्सेप्ट मी आता सांगितला होता. चला आता याच्यासाठी फॉर्म्युला लिहूयात. हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. सो नाव गिवन T1 + T3 + T5 + so on + T99 is equal to 2550. हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. राईट. तर याचा आता सम ऑफ n टर्म्सचा फॉर्म्युला वापरायचा याच्यासाठी. ही पण एक एपीच आहे ना. ही पण काय आहे ऑड नंबर ऑफ टर्म्स असतील तर ही पण एक एपी आहे. एपी असेल तर एपीच्या टर्म्सचा सम करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे सम ऑफ n टर्म्सचा. तर तो फॉर्म्युला काय आहे तर n/2 इन ब्रॅकेट 2a + n-1 * d इज इक्वल टू 2550. फक्त केअरफुली लक्ष द्या. आता आपण या एवढ्याच टर्मचा सम करतोय. ठीक आहे. या ऑड नंबर ऑफ टर्मचा सम करतोय. तर ऑड नंबर ऑफ टर्म्स किती आलेत आपल्या 50. ऑड नंबर ऑफ टर्म्स किती आलेत या किती टर्म्स आहेत ऑड नंबर ऑफ टर्म्स किती आहेत 50. तर n ची व्हॅल्यू 50 असणार. सो 50/2 इन ब्रॅकेट 2a. a म्हणजेच काय असेल फर्स्ट टर्म असेल कोणाची या एपीची. ठीक आहे या एपीची. तर या एपीची फर्स्ट टर्म आहे T1 म्हणजेच ए आहे. फर्स्ट टर्म काय आहे ए. दिलेल्या क्वेश्चन मध्ये हा फर्स्ट टर्म आहे ए. सो 2a T1 म्हणजेच ए असतो. ठीक आहे. या ज्या एपीची तुम्ही सम करताय त्याचे फर्स्ट टर्म T1 आहे. सो ए पुट केला 2a + n-1 n ची व्हॅल्यू 50 आहे. 50 - 1 दॅट इज 49 इंटू डी. आता नीट लक्षात घ्या या ठिकाणी तुम्ही सम कुणाचा करताय ऑड नंबर ऑफ टर्म्सचा सम करताय. कोणाचा सम करताय ऑड नंबर ऑफ टर्म्सचा सम करताय. ऑड नंबर ऑफ टर्म्सचा जर सम करत असाल तर ऑड नंबर ऑफ टर्म्सचे जे काही कॉमन डिफरन्स असतो तो ओरिजिनल एपीच्या डबल असतो. तर या ठिकाणी कॉमन डिफरन्स जर मी डी आहे म्हटलं या ठिकाणी जर मी कॉमन डिफरन्स किती आहे म्हणून सांगितलं
विथ कॉमन डिफरन्स डी आहे म्हटलं तर यांचा या ऑड नंबर ऑफ टर्मचा कॉमन डिफरन्स किती असणार? ऑड नंबर ऑफ टर्मचा कॉमन डिफरन्स किती असणार? 2D. आताच सांगितलं होतं ऑड नंबर ऑफ. तर या डीच्या ठिकाणी काय पुट करणार मी? 2D. या डीच्या ठिकाणी काय पुट करणार? 2D. ठीक आहे, दिसतंय या डीच्या ठिकाणी कॉमन डिफरन्स. ठीक आहे, फॉर्म्युल्यामध्ये डी येतोय 2a प्लस एन मायनस वन इंटू डी, हा आपला सम ऑफ एन टर्म्सचा फॉर्म्युला आहे. बट ज्यावेळेस आपण ऑड नंबर ऑफ टर्म्स घेतो हा कॉमन डिफरन्स आहे ओरिजिनल आपल्या पूर्ण एपी साठी हा फॉर्म्युला, संपूर्ण एपी ची सम करण्यासाठी हा फॉर्म्युला. पण या एपी मधल्या ऑड नंबर ऑफ टर्म्स घेतोय आपण, तर ऑड नंबर ऑफ टर्म्स घेताना जो कॉमन डिफरन्स आहे तो अगोदर पेक्षा डबल होतो. तर या ठिकाणी कॉमन डिफरन्स येणार 2D 2550. लक्षात येते? चला इथे येणार 25 इंटू 2a प्लस 98d इज इक्वल टू 2550. ठीक आहे. मल्टिप्लायचा 25 तिकडे जाऊन डिवाइड मध्ये 2a, इथून मी 2 पण कॉमन काढता येईल आपल्याला, पुढच्या स्टेपला काढू आपण. 98d इज इक्वल टू 25 ऑन द 25, 25 टू द 50, 102 आला. ठीक आहे. तर a इज इक्वल टू किती येईल आता? ऑफ करतो मी या साईडला. 2 जर कॉमन काढला तर a प्लस 49d इज इक्वल टू 102. a प्लस 49d इज इक्वल टू 51. मल्टिप्लायचं 2 इकडे जाऊन डिवाइड मध्ये, तर ही आली 51 टर्म. a प्लस 49d ची व्हॅल्यू आली 51. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 1. आपल्याला a आणि d मधली एक व्हॅल्यू भेटली. इन शॉर्ट आपण असं पण म्हणू शकतो a प्लस 49d इज इक्वल टू 51 भेटले, म्हणजेच ही T50 ची व्हॅल्यू. ही किती टर्म आहे? a प्लस 49d म्हणजे ही T50 आहे. ठीक आहे. सो 15th टर्मची व्हॅल्यू 51 भेटली, 15th टर्मची व्हॅल्यू 51 भेटली असं म्हणू शकता. बट आपल्याला काढायला काय सांगितलंय? सम ऑफ ऑल 99 टर्म, सर्व 99 टर्मचा सम काढायचंय. सो देअरफॉर याला मी असंच ठेवतो या इक्वेशन 1 ला, आणि S99 ची व्हॅल्यू मी काढतो आता. S99 करताना मी काय करणार? आता पूर्ण T1 प्लस T2 प्लस T3 प्लस T4 सगळ्या टर्मचा सम करायचे. सो दॅट इज त्यासाठीचा फॉर्म्युला S99 इज इक्वल टू 99/2 2a फर्स्ट टर्म 2a प्लस n मायनस 1 99 मायनस 1 98 राईट. d 99 मायनस 1 d, आणि d ला d ऍज इट इज राहील कारण की आपण टोटल टर्मचा सम करतोय. T1 T2 T3 याच्यामध्ये कॉमन डिफरन्स किती आहे म्हणून अज्युम केलं होतं मी? d. यांचा सर्व T1 T2 T3 कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा कॉमन डिफरन्स d, आणि अल्टरनेट घेतलात तर अल्टरनेट घेतलात अशी एपी घेतलात जिथं अल्टरनेट आहे, अल्टरनेट टर्म्स घेतलात तर कॉमन डिफरन्स येणार 2d. तर इथं आपण सर्व टर्मचा सम करतोय तरी तुम्ही कॉमन डिफरन्स d ला dच ठेवणार. ठीक आहे. सो या ठिकाणी काय येईल मग? 99/2 इन ब्रॅकेट मधून 2 कॉमन काढला, a प्लस 49d राईट. सो इथला 2 या 2 सोबत कॅन्सल होऊन जाईल, आणि 99 इंटू a प्लस 49d, a प्लस 49d म्हणजेच 51, म्हणजेच 51. सो 99 इंटू 51 याचं जर मल्टिप्लिकेशन केला तर 5049 भेटून जाईल. 5049 ऑप्शन नंबर डी 5049. ठीक आहे स्टुडंट, लक्षात आलंय? एकदम डिटेल्ड एक्सप्लेनेशन सोल्युशन दिलेलं आहे मी. या ठिकाणी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट की मुलांना इथं डबल कसं काय झाला कॉमन डिफरन्स हे लक्षात येत नाही, त्याची कॉन्सेप्ट मी अगोदरच सांगितला. टोटल नंबर ऑफ टर्म्स इव्हन असो किंवा ऑड असो, तर जर एखादी टोटल नंबर ऑफ टर्म्स इव्हन असतील तर त्याच्यामधल्या इव्हन नंबर ऑफ टर्म्स ऑड नंबर ऑफ टर्म्स साईडला काढा, किती येतात ते चेक करा. त्याचा कॉन्सेप्ट सांगितला, त्याचा फॉर्म्युला सांगितला. आणि जर तुम्ही एखाद्या एपी मधले ऑड नंबर ऑफ टर्म्स सेपरेट करतायत तर त्यांचा त्या ऑड नंबर ऑफ टर्म्स पासून पण जी एपी तयार होते त्याचा कॉमन डिफरन्स बदलतो. अल्टरनेट टर्म्स तुम्ही घेतायत, ऑड नंबर ऑफ टर्म्स घ्या किंवा इव्हन नंबर ऑफ टर्म्स घ्या, तर तुम्ही अल्टरनेट टर्म्स घेतायत म्हणून त्या ठिकाणी कॉमन डिफरन्स बदलतो. आणि असा बदलतो की ज्यावेळेस टोटल टर्म्सचा कॉमन डिफरन्स हा जर डी असेल, कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा कॉमन डिफरन्स जर डी असेल, तर तुम्ही अल्टरनेट करत गेलात तर कॉमन डिफरन्स हा त्याच्या डबल होतो. म्हणून ऑड नंबर ऑफ टर्म्स असो किंवा इव्हन नंबर ऑफ टर्म्स असो, या एपीचा इव्हन नंबर ऑफ टर्म्सची जे एपी आहे त्याचा कॉमन डिफरन्स हा ओरिजिनल पेक्षा डबल असतो, आणि ऑड नंबरचा पण एपीचा जो काही कॉमन डिफरन्स आहे तो ओरिजिनल एपीचा डबल असतो. ठीक आहे. तर हे सर्व मी लिहून दिलेलं आहे, लक्षात आला असेल. चला याच टाईपचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ठीक आहे.
Question: if A1, A2, A3 and so on is an AP with common difference 1, with common difference 1, and A1 plus A2 plus A3 plus so on plus A98 is equal to 137, then the value of A2 plus A4 plus A6 plus so on plus A98 is option A 100, option B 85, option C 93, option D 107. चलो चला सोल्युशन. परत जो आता याच्या मागच्या एक्झाम्पल मध्ये जो कॉन्सेप्ट मी शिकवला या ठिकाणी, टोटल नंबर ऑफ टर्म्स, ऑड नंबर ऑफ टर्म्स, इवन नंबर ऑफ टर्म्स मध्ये टोटल नंबर ऑड नंबर ऑफ टर्म्स किती असते त्याचा फॉर्म्युला शिकवला, आणि ऑड नंबर ऑफ टर्म्स आणि इवन नंबर ऑफ टर्म्स जर घेतले तर त्यांचा एपीचा जो कॉमन डिफरन्स आहे तो ओरिजिनल एपीचा डबल होतो. हे जे मी शिकवलं तेच या ठिकाणी वापरायचे, त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी आपल्याला हियर डी इज इक्वल टू 1, या ठिकाणी कॉमन डिफरन्स किती दिलाय 1 दिलाय, सो डी ची व्हॅल्यू 1 असणार या पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे. तर आपल्याला टोटल टर्म्सचा सम दिलाय बघा, या ठिकाणी सर्व टर्म्सचा सम दिलाय आणि विचारलाय कोणाचा सम, इवन नंबर ऑफ टर्म्सचा सम विचारलाय. म्हणजे मागच्या क्वेश्चनच्या जस्ट ऑपोजिट. मागच्या क्वेश्चन मध्ये काय केलं होतं, ऑड नंबर ऑफ टर्म्सचा सम दिला होता आणि टोटल नंबर ऑफ टर्म्सचा सम विचारला होता, राईट. आता या ठिकाणी सर्व टोटल नंबर ऑफ टर्म्सचा सम दिलेला आहे आणि इवन नंबर ऑफ टर्म्सचा सम विचारलाय. ठीक आहे. तर आन्सर काढता आलं पाहिजे, बिलकुल काही अडचण नाही आली पाहिजे. सो A1, A2, A3 हे आपल्याला डायरेक्ट एक एपी दिलेली आहे आणि या एपी मधील टोटल किती टर्म्स आहेत म्हणून सांगितले, 98 टर्म्सचा सम दिलेला आहे 137, राईट आहे का. सो हियर फॉर्म्युला वापरूयात मग. हियर n इज इक्वल टू 98, n इज इक्वल टू 98 किंवा मी तर डायरेक्ट फॉर्म्युलाच लिहून टाकतो S98. तर आपल्याला टोटल नंबरचा सम 98 इज इक्वल टू n/2 दॅट इज 98/2 प्लस 2a. a म्हणजेच कोण आहे या ठिकाणी A1 प्लस n-1 इंटू डी. तर टोटल नंबर ऑफ टर्म्स 98 होत्या, n-1 केल्यास 97 इंटू डी. डी दॅट इज किती आहे या ठिकाणी 1. डी दॅट इज किती आहे 1, राईट. आणि S98 या सगळ्यांचा सम केल्यानंतर जी S98 येते, सम ऑफ फर्स्ट 98 टर्म्स, तो किती येतोय 137. तो मी या ठिकाणी पुट केला, 137 पुट केला. तर या ठिकाणी येईल 49. ठीक आहे. या टोटल नंबरचा सम काढतोय मी, बस काही नाहीये. कॉमन डिफरन्स माहिती आहे, कॉमन डिफरन्सची व्हॅल्यू पुट केली. बाकी तर मी A1 ची व्हॅल्यू भेटून जाईल इथून. बघूयात आपण काय. A1 टू A1 प्लस 97 इंटू 1 97. ठीक आहे. तर आता इथून आपल्याला क्लिअरली दिसतोय A1 ची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे. बट A1 ची व्हॅल्यू सिम्प्लिफाय लगेच करता येईल का ते चेक करूयात आपण लगेच. A1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते का. तर मल्टिप्लायचं 49 इकडे येऊन डिवाइड मध्ये, राईट. इथून व्हॅल्यू भेटली 2n प्लस 97. आता थोडासा विचार करायचा आहे. 49 ने 137 ला कम्प्लीट डिवाइड जाणार नाही. 49 3 चा 147 येतं, 137 येत नाही, म्हणजे कम्प्लीट डिवाइड जाणार नाही. परत जरी कम्प्लीट डिवाइड जात नसेल तर हा प्लस 97 जर आपण इकडे शिफ्ट केला तर मायनस 97 होणार. 49 मायनस 97 आणि मग मल्टिप्लिकेशन देन सबट्रॅक्शन, परत दोन्ही डिवाइड करणे, खूप लेंदी प्रोसिजर होणार आहे A1 ची व्हॅल्यू काढण्यासाठी. म्हणून आपण सध्यासाठी ठीक आहे एवढी एक्झॅक्ट A1 ची व्हॅल्यू न काढता पुढे काही आपल्याला कमी टायमिंग मध्ये आन्सर काढण्यासाठी एवढं कॅल्क्युलेशन स्किप करण्यासाठी मी या इक्वेशनला असंच ठेवतो. या इक्वेशनला मी ॲज इट इज ठेवतो. याच्यामध्ये मी या इक्वेशन मधून मी A1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करत नाही का, खूप लेंदी होऊ लागलंय. आणि मग पुढे आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय त्याच्या अकॉर्डिंग याच्यामध्ये आपण चेंजेस करूयात. जसं पाहिजे तसं आपल्याला याच्यामध्ये चेंजेस करता येतात. म्हणून इथून एक्झॅक्टली A1 ची व्हॅल्यू काढण्याच्या पाठीमागे न लागता, कारण की लेंदी खूप होणार आहे आणि टाइम खूप लागणार आहे, सो दॅट्स वाय याच्या पाठीमागे न लागता मी याला असंच ठेवलं. आणि मग मला जसं पाहिजे तसं आपण पुढे आपल्याला जी व्हॅल्यू पाहिजे, आपला A1 चीच व्हॅल्यू लागणार आहे असं काही गरजेचं नाहीये. पुढे जे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय त्याच्या अकॉर्डिंग मला याच्यामध्ये चेंजेस करता येतात. कसं चेंजेस करायचे ते पुढे जाऊन पाहूयात.
तर दिलेल्या गिवन डाटावरून मी इथपर्यंत सॉल्व्ह केलं. ठीक आहे, एवढंच इन्फॉर्मेशन मला काढता आली गिवन डाटावरून. आता काय फाइंड आउट करायला सांगितले ते पाहूयात. तर टोटल नंबर ऑफ टर्म्स आपल्याला इव्हन दिलेत, 98 टर्म्स दिलेत, आणि आउट ऑफ दॅट 98 टर्म्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले A2, A4, A6 अशा इव्हन नंबर ऑफ टर्म्सचा सम फाइंड आउट करायला सांगितले. कसल्या टर्मचा सम फाइंड आउट करायला सांगितलं? इव्हन नंबर ऑफ टर्म्सचा सम फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. सो मग आता ज्या नंबरचा टर्म फाइंड आउट करायचे ते इव्हन नंबर ऑफ टर्म्स आहेत. या इव्हन नंबर ऑफ टर्म्स आहेत तर या सुद्धा एपी फॉर्म करतात. इव्हन नंबर ऑफ टर्म्स एपी फॉर्म करतात, ऑड नंबर ऑफ टर्म्स पण एपी फॉर्म करतात सांगितलं होतं मी. आणि यांचा जो कॉमन डिफरन्स असतो तो या ओरिजिनल एपीच्या डबल असतो हे पण सांगितलं होतं. ठीक आहे, तर आता ज्या टर्म्सचा आपल्याला सम करायचे त्या टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. कारण की एस एनच्या फॉर्म्युल्यामध्ये n/2 येतं. मग या इव्हन नंबर ऑफ टर्म्स किती आहेत? या दिलेल्या एपी मध्ये 98 टर्म्स आहेत अँड आउट ऑफ दॅट 98 टर्म्स हाऊ मेनी टर्म्स आर इव्हन. सो ते काढण्यासाठी मी आताच कॉन्सेप्ट सांगितला होता. काय होता बघा, हिअर 9 इज इक्वल टू 98 दॅट इज विच इज द इव्हन नंबर. n इज इक्वल टू 98 विच इज द इव्हन नंबर. सो इफ total number of terms in an AP is even. एखाद्या AP मध्ये टोटल नंबर ऑफ टर्म्स इव्हन असतील. सो then even number of terms in that AP is तर त्या AP मधील इव्हन नंबर ऑफ टर्म्स किती असतात? n/2 असतात. किती असतात इव्हन नंबर ऑफ टर्म्स? n/2. ओके स्टुडंट, चला टोटल नंबर ऑफ टर्म्स n/2 असतात. सो n/2 म्हणजेच n ची व्हॅल्यू 98 आहे. सो 98/2 म्हणजेच 49 टर्म्स ह्या इव्हन असतील. आउट ऑफ 98 टर्म्स आपल्याला भेटलं, आउट ऑफ 98 टर्म्स 49 टर्म्स आर इव्हन अँड 49 टर्म्स आर ऑड. सो n ची व्हॅल्यू ज्या टर्म्सचा तुम्ही सम करताय त्या टोटल टर्म्स आहेत 49. ठीक आहे, आणि या एपी पण फॉर्म करतात. तर या एपीच्या टर्म्स आहेत म्हणून मी या ठिकाणी सम ऑफ n टर्म्सचा फॉर्म्युला वापरणार आहे. सो A2 प्लस A4 प्लस सो ऑन प्लस A98 इज इक्वल टू फाइंड आउट करायचे. तर याच्यासाठी मी फॉर्म्युला वापरेन Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. राईट, तर n म्हणजे ज्या टर्मचा तुम्ही सम करताय त्या टोटल किती टर्म्स आहेत. तर या इव्हन टर्म्स आहेत आणि इव्हन टर्म्स आहेत 49. सो 49/2 2a. तर तुम्ही ज्या टर्म्स तुम्ही ऍड करताय त्याच्यामधली पहिली फर्स्ट टर्म. सो A2 आहे, मग A2 चा डबल करा 2 इंटू A2 प्लस n-1. टोटल नंबर ऑफ टर्म्स 49 आहेत. 49 चा -1 केला की 48 येणार. आणि या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही ज्या टर्मचा सम करतायत ते अल्टरनेट टर्म्स आहेत किंवा त्या इव्हन टर्म्स आहेत. आणि इव्हन टर्मचा जो कॉमन डिफरन्स असतो तो ओरिजिनल पेक्षा डबल असतो. बघा, मग ओरिजिनल याचा कॉमन डिफरन्स किती आहे? या ओरिजिनलचा कॉमन डिफरन्स किती आहे? 1 दिसतोय. ओरिजिनल 1, ओरिजिनलचा कॉमन डिफरन्स आहे 1. मग याचा कॉमन डिफरन्स 1 आहे. तर हे तर अल्टरनेट टर्म्स आहेत. A2च्या नंतर A4 येते. A2च्या नंतर इथं काय असते? A4. तर हे अल्टरनेट टर्म्स आहेत. तर हा इथं जी टर्म आहे याच्यापेक्षा A4 कितीने वाढलेला असेल? इथं 1 ने वाढतो, इथं 1 ने वाढतो म्हणजे 2 डबलने वाढलेला असेल. तर या ठिकाणी कॉमन डिफरन्स किती असेल? 1 इंटू 2. ओरिजिनलच्या डबल असेल. 1 इंटू 2 म्हणजे कॉमन डिफरन्स असेल या ठिकाणी 2 चा. म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये डीच्या ठिकाणी मी काय पुट करणार? 2. डीच्या ठिकाणी काय पुट करणार? 2. ठीक आहे, कॉमन डिफरन्स 2. चला आता याला सॉल्व्ह करायचं. आता सॉल्व्ह करताना लक्षात राहू द्या या ठिकाणी A2 आलाय, बट आपल्याला जी गिवन इन्फॉर्मेशन मध्ये जी व्हॅल्यू भेटलेली ती A1 ची भेटलेली आहे. सो A2 ला A1 मध्ये आणता येईल. A2 ला A1 मध्ये आणता येईल. कसं? A2 ही सेकंड टर्म आहे, ओरिजिनल एपी ची सेकंड टर्म आहे. सो ओरिजिनल एपी ची A2 ही सेकंड टर्म आहे. तर A2 ला कसं लिहिता येईल मला? A1 प्लस D. A1 प्लस D. सो A1 प्लस D आणि ओरिजिनल एपीचा कॉमन डिफरन्स 1 आहे. सो A1 प्लस 1. A1 प्लस 1 प्लस 96. 48 2 जा 96. 49/2 2A1 प्लस 2 प्लस 96. ठीक आहे, सो 49/2 इन ब्रॅकेट 2A1 प्लस 98. तर आपल्याकडे व्हॅल्यू कशाची आहे? 2A1 प्लस 97 ची. आणि आपल्याला आलंय किती इथं? 2A1 प्लस 98 आलंय. तर 98 ला मी 97 मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणून मी याला मी लिहू शकतो 98 ला लिहिणार मी 97 प्लस 1. 97 प्लस 1. का बरं 97 प्लस 1 का लिहितोय? कारण की एवढ्याची व्हॅल्यू 2A1 प्लस 97 ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 मध्ये दिलेली आहे 137/49. 137/49. म्हणून मी या ठिकाणी आता सिम्प्लिफिकेशन अशा पद्धतीने करू शकतो. पहा, सो A2 प्लस A4 प्लस सो ऑन प्लस A98 सुद्धा इव्हन नंबर ऑफ टर्म आहे. सो इज इक्वल टू काय येईल या ठिकाणी? मग
49/2 याच्या ठिकाणी मी काय लिहीन 2a1 + 97 च्या ठिकाणी काय लिहीन 137/49 पुढचा +1 ॲज इट इज. कुठून आलं? फ्रॉम 1 या इक्वेशन 1 मधली व्हॅल्यू इथे येऊन पुट केली 137/49. मी म्हटलं होतं तुम्हाला a1 ची व्हॅल्यू जर काढत बसला तर लेंदी होईल. जसं आपल्याला लागणार आहे तसं घेऊयात. तर मी इथे येऊन स्टॉप केलं होतं आणि तेच आपल्याला पुढे लागलं. ठीक आहे. फक्त हे इथं इम्पॉर्टंट आहे. इथं मुलाला 98 आल्यानंतर त्याला लक्षात यायला पाहिजे की तुम्ही 98 ला 97 + 1 असं लिहू शकता. दॅट इज इम्पॉर्टंट. सो दॅट इज इक्वल टू 49/2 इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लाय किंवा इथे जर 49 ने आतमध्ये दोघांनाही मल्टिप्लाय करा सरळ सरळ. ठीक आहे. 49/2 ने आतमध्ये दोघांनाही मल्टिप्लाय केलं तर इकडे 49 कॅन्सल. सुरुवातीला येईल 137/2 आणि याने दुसऱ्याला मल्टिप्लाय केलं तर 49/2. ठीक आहे. बाहेरच्या 49/2 ने आतमधल्या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय केलं. फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केल्यास 49 कॅन्सल 137/2. सेकंड टर्मला मल्टिप्लाय केल्यास 49/2. सो 137 + 49 किती येणार? 186/2. राईट. 186. राईट. And 2 9s are 2 3s are. So 93 is the answer. So option C is correct. 93 is answer. Option C is correct. Okay student, clear आहे? तर खूप इम्पॉर्टंट असे क्वेश्चन्स आता आपण या ठिकाणी डिस्कस करून आपले झालेले आहेत. काय इम्पॉर्टंट होतं या क्वेश्चन मध्ये की टोटल नंबर ऑफ टर्म्सचा सम दिलाय तर इव्हन नंबर ऑफ टर्म्स किंवा ऑड नंबर ऑफ टर्म्सचा सम आपल्याला काढता येतो आणि ऑड नंबर ऑफ टर्म्स किंवा इव्हन नंबर ऑफ टर्म्सचा जर सम दिला असेल तर टोटल नंबर ऑफ टर्म्सचा पण सम काढता येतो. या टाइपचे 2 एक्झाम्पल्स आता आपण डिस्कस केले. ठीक आहे. चला जाऊयात नेक्स्ट एक्झाम्पल कडे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. If the sum of the first two n terms of an AP, 2, 5, 8 and so on is equal to the sum of the first n terms of AP 57, 59, 61 so on, then n equals option A 10, option B 12, option C 11, option D 3. चला पाहूयात या आपण क्वेश्चनला फटाफट. काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये जसं सांगितले ती कंडिशन अप्लाय करूयात. इथं काही इव्हन ऑड नंबर ऑफ टर्म्सचा काही चक्कर दिसत नाहीये कारण की T1, T2, T4 हे नंबर ऑफ टर्म्स दिलं ना T2 + T4 + T6 असं दिलं त्यारे दिसतं T2 हा इव्हन नंबर ऑफ 2 हा इव्हन नंबर आहे 4 हा इव्हन नंबर आहे. मग आपल्याला दिसतो की इव्हन नंबर ऑफ टर्मचा सम होऊ लागलाय. मग त्या ठिकाणी तो कॉन्सेप्ट येतो. बट या ठिकाणी T2, T1 असं काही दिलेलं नाहीये, डायरेक्ट नंबर दिलेला आहे. सो मग याला जसं सांगितलं तसं सॉल्व्ह करूयात आपण. सम ऑफ द फर्स्ट 2 n टर्म्स ऑफ एन AP या एपीचा पहिल्या 2 n टर्मचा सम. सो दॅट इज 2 + 5 + 8 + so on plus up to 2 n टर्म्स. किती टर्म्स पर्यंत जायचे? 2 n टर्म्स पर्यंत. आणि या एपीच्या 2 n टर्म्सचा जो सम आहे तो सम इक्वल येतो इज इक्वल टू द कोणाच्या इक्वल मध्ये येते इज इक्वल टू द फर्स्ट n टर्म्स पहिल्या n टर्म्सच्या कोणाच्या n टर्म्सच्या समच्या इक्वल मध्ये येतो. बट कोणत्या n टर्म्सचा सम करायचं तर या एपी मधल्या या दुसऱ्या एपी मधल्या n टर्म्सचा सम
दॅट इज 57 प्लस 59 प्लस 61 प्लस अप टू कुठपर्यंत सम करायचे एन टर्म्स पर्यंत सम करायचे. ठीक आहे. तर याच्यामधून आपल्याला एन ची व्हॅल्यू सांगायची की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन. ठीक आहे. तर या दोन्हीही या पहिल्या एपीच्या 2n टर्म्सचा सम आणि हे एक अनादर दुसरी एपी आहे, हे अनादर एपीच्या n टर्म्सचा सम हा इक्वल येतो म्हणून सांगितलंय. ठीक आहे. येत असेल इक्वल, तर हे जर इक्वल येत असेल तर n ची व्हॅल्यू सांगायची आपल्याला स्मॉल n ची. तर सांगूयात आपण. तर सम दिलेला आहे आणि ज्यांचा पण सम दिलेला आहे ते एपी मधल्या टर्म्स आहेत बघा. 2 5 8 एपी मध्ये कॉमन डिफरन्स 3, 57 59 61 कॉमन डिफरन्स 2. तर कॉमन डिफरन्स माहिती आहे, नंबर ऑफ टर्म्स माहिती आहेत. तर लावूयात मग कामाला आपण सम ऑफ n टर्म्सचा फॉर्म्युला. तर n by 2 that is 2n, total number of terms आहे 2n by 2 in bracket 2a that is 4, फर्स्ट टर्मचा डबल 4 प्लस n minus 1, टोटल टर्म्स आहे 2n minus 1 d कॉमन डिफरन्स आहे 3 चा. कॉमन डिफरन्स किती आहे 5 minus 2 3 चा कॉमन डिफरन्स दॅट इज इक्वल टू इकडे किती आहे टोटल नंबर ऑफ टर्म्स n by 2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्मचा डबल. सो 57 चा डबल किती येणार 114 प्लस n minus 1, टोटल नंबर ऑफ टर्म्स n आहेत, n ला n ॲज इट इज n minus 1 इंटू d किती येतं या ठिकाणी कॉमन डिफरन्स आहे 2. ठीक आहे. हे इक्वेशन बनलं. या इक्वेशनला आता दोन्ही साईडला सिम्प्लिफाय करत चला, व्हॅल्यू भेटून जाईल. तर या ठिकाणचा डिवाइडचा हा डिवाइडचा 2 असंच ठेवूयात आपण थोड्या वेळासाठी. इकडला 2 याच्यासोबतच कॅन्सल. ओके. परत n पण कॅन्सल होऊन जाईल. या दोन साईडचा n कॅन्सल झाला, इकडला न्यूमरेटरचा 2 डिनॉमिनेटर सोबत कॅन्सल झाला. तर याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात आपण दोन्ही साईडला. काय भेटेल 4 प्लस 6n मायनस 3 हाला ब्रॅकेटमध्ये दिसतोय हा 3 या दोघांसोबत मल्टिप्लाय केला 6n मायनस 3 4 ला 4 ॲज इट इज दॅट इज इक्वल टू इकडे किती आहे 1/2 बाहेर, वरचा n कॅन्सल झालाय 1/2 बाहेर राहील 14 प्लस 2 दोघांसोबत मल्टिप्लाय होईल 2n मायनस 2. चला सॉल्व करूया दोन्ही साईडला. 6n प्लस 1 4 मायनस 3 प्लस 1 6n प्लस 1 इज इक्वल टू हाफ ऑफ 114 मायनस 2 दॅट इज 2n प्लस 114 मायनस 2 दॅट इज 112. ठीक आहे. चला याला पुढे सॉल्व करूयात. हा डिवाइडचा 2 इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. ठीक आहे. सो 2 इंटू 6 प्लस 1 इज इक्वल टू 2n प्लस 112. सो 12n प्लस 2 इज इक्वल टू 2n प्लस 112. n ची टर्म या साईडला आली 10n इज इक्वल टू 112 मायनस 2. सो 10n इज इक्वल टू 110. सो n इज इक्वल टू 11. सो n ची व्हॅल्यू 11. एकदम सिम्प्लिफाय केलं. बाकी काहीच नाही, वेगळं काहीच नव्हतं या क्वेश्चन मध्ये. जस्ट जसं सांगितलं तसं दिलं, फॉर्म्युला वापरला, सॉल्व केलं. फक्त कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक करायची नाहीये. कॉमन वगैरे काढणे, कॅन्सल वगैरे व्यवस्थित करणे. आन्सर एक्झॅक्टली 11 भेटून गेलो. ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे स्टुडंट. काय डाऊट असला नाही पाहिजे मनामध्ये. ठीक आहे. सो आजच्या क्लासमध्ये आपण 2 इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट शिकले. 2 कॉन्सेप्ट. एक टोटल एपी दिलेली आहे आणि त्या टोटल एपी मध्ये टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहेत ते इव्हन आहेत की ऑड आहेत. जेवढे पण टोटल नंबर ऑफ टर्म्स आहेत त्याच्यावरून त्याच एपी मधले इव्हन नंबर ऑफ टर्म्स किती आहेत आणि ऑड नंबर ऑफ टर्म्स किती आहेत हे सांगता येतं. हा एक कॉन्सेप्ट शिकला आज आपण. आणि दुसरा कॉन्सेप्ट शिकला की जे पण इव्हन नंबर ऑफ टर्म्स आहेत त्यांची पण एक एपी बनते आणि त्या एपीचा कॉमन डिफरन्स हा अगोदरच्या टोटल एपीच्या कॉमन डिफरन्सचा डबल असतो. इव्हन नंबर ऑफ टर्म्सचा जो कॉमन डिफरन्स आहे तो अगोदरच्या टोटल एपीच्या कॉमन डिफरन्सचा डबल असतो. ठीक आहे. तर हे दोन्ही कॉन्सेप्ट आज मी इथे कंप्लीट लिहून दिलेले आहेत. त्याच्यावरची मी एक्झाम्पल्स पण घेतले 2. या थर्ड एक्झाम्पल मध्ये तर काही लागलंच नाही, बट तो कॉन्सेप्ट आणि 2 एक्झाम्पल्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. तर शाहू स्क्रीनिंग मध्ये कशा पद्धतीचा क्वेश्चन विचारलाय या सम ऑफ n टर्म्स वरती मागच्या काही वर्षामध्ये 2019 असेल 2021 असेल तर ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूयात. आजच्यासाठी इतकंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू सो मच.